Amen. Thank you Jesus. सर्वजण आपले डोळे बंद ठेवतील. Thank you Jesus. Thank you Jesus. सर्व महिला ज्यांना पवित्र आत्म्याचं वरदान आहे ते अन्य भाषेत जातील. शराबासे खेंदी अरबांदरबासे खोंदरबासे खेंदरबे शोंदरबासे खेंद रिहे नमः शंदर लवांदरे खेंदरमा शंदरबासे. Thank you Lord, 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 thank you Lord. Rehendi alabahande rakhonda namashkeri arabahase. Thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus. परमेश्वर पिता तुझ्या मुली इथे उपस्थित आहेत. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तुझ्या आत्म्याने आज जे होईल ते होणार आहे प्रभू. Thank you Holy Spirit, thank you Jesus, thank you Jesus. Thank you Lord. सुंदरतेची प्रशंसा करतो. हजारों में तू सुंदर यीशु, शारोन का गुलाब है तू. हजारों में तू. सर्व महिला तुम्ही देवाच्या मुली आहात, थकून जाऊ नका. गुलाब है हजारों में तू सुंदर यीशु, शारोन का गुलाब है तू. सर्व महिलाओं से स्वरा. हजारों में तू सुंदर यीशु, शारोन का गुलाब है तू. ऐका, शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की मी तुम्हाला सांगतो. मी म्हणजे कोण? पण माझा प्रियकर, माझा येशू. जेव्हा मला कळालं ना तुम्ही खूप लांबून लांबून येत आहे, तेव्हा प्रभू येशूने एक कृती तुमच्यासाठी करायला लावली होती, जी मी आल्या आल्या तुमच्या सोबत केली. ती म्हणजे काय होती सांगा? व्हॉट? हे माझ्याकडनं नव्हतं, तुमच्या प्रियकर येशूकडनं होतं. जेव्हा वचन राहील तुमचा हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन, उत्साह कमी नाही झाला पाहिजे. पहिलं योहान 3 अध्याय. बघा परमेश्वराची वाणी काय म्हणत आहे. तुम्ही जमलेल्या प्रत्येकासाठी देवाची वाणी काय म्हणत आहे. होय प्रिय मैत्रिणींनो. काय लिहिलंय तिथे? काय लिहिलंय? वाचा की. पहिला योहान 3 अध्याय 2 वचन. अशा घरी तो खूप जोर जोरात बोलता. सगळं माहिती मला. काय लिहिलंय? काय लिहिलंय? प्रियजन. माझ्या ह्याच्यात लिहिलंय होय प्रिय मित्रांनो. तर मी आज म्हणते होय प्रिय मैत्रिणींनो. अजिबात उत्साह नाही. जगात काही मैत्रिणी दिसता वाटतं तुम्हाला. खरोखरच भूक लागलेली. होय प्रिय मैत्रिणींनो, आपण आधीच
जणी देवाची मुलं आहोत? किती जणी इथे देवाच्या मुली बसल्या आहेत? किती जणी इथे देवाच्या मुली बसल्या आहेत? तुम्हाला माहिती तुमचं काय झालंय? तुम्ही आवाज दाबले तुमचे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही अशा कलिसियात आहे जिथं आवाज दाबला जात नाही. तुमचा आवाज निघत नाहीये. येशूच्या नावात फ्री व्हा. In Jesus' name I declare. शांत बसू नका. हालेलुया. आमेन. कोणाला शिट्टी वाजवता येते तुमच्यामध्ये? येते का? म्हणूनच तर एवढ्या लांबून धावत पळत देवाला भेटायला आले. होय, मी तुम्हाला आधीच सांगतो, तुम्ही आता या क्षणी देवाच्या मुली झाला आहात. आणि आधी जग म्हणता तू कोणी नाही, तुला बुद्धी नाही, तुला ज्ञान नाही, तुला समज नाही. आता पुढारलं बरंच काय, पण शास्त्रात कितीतरी वर्षापूर्वी तुमच्या आणि माझ्यासाठी लिहून ठेवलं होतं, तू देवाची मुलगी आहेस. कोण आहे तुम्ही? देवाची मुलं अशी शांत बसतील का? मुलं नाही हो, मुली म्हणूया आपण. मुली मुली असता, मुलं मुलं असता की नाही? हा, म्हणा मी देवाची मुलगी आहे. तो माझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. हालेलुया. दबोरा ग दबोरा, देव तुला दबोरा म्हणून पाहतो. हा, काय पाहतो देव? इस्रायलामध्ये काय माणसांची कमी झाली होती का की देवानी दबोराला निवडलं? बोलायचं, हा, शांतने बसायचं, नाही तर डायरेक्ट जेवायला जाऊ, चिकन खाऊ मस्त. इस्रायलामध्ये माणसांची कमी झाली होती का की देवाने दबोराला निवडलं? एवढाच आवाज. माणसांची कमी नव्हती. फरक हा होता की दबोरा युद्धासाठी तयार होती. हालेलुया. फरक काय होता? दबोरा युद्धासाठी, बाकी पुरुष तयार. आता पुरुष असो की स्त्री असो, जो तयार आहे तो जिंकणार आहे. आवाज. थँक यू जीसस. न्यायाधीश काय आहे ते काढा. न्यायियों की किताब 4 शास्ते आय थिंक. हालेलुया. 4:5. इफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोऱ्याच्या खजुरीखाली तिची बैठक असेल. इस्रायल लोक तिच्याकडे न्याय निवाड्यासाठी येत असत. कोण लोक? कोणीही? बोला बोला, जो बोलणार त्याला गिफ्टच. कोण? किती जणी दबोरा आहे तिथे? बाकी नाही का? दबोरा नाव बोलायला थोडं दाबतंय का तुमचं? म्हणा दबोरा. याच्यातच 5 वाजू आपण. पुढे जायचंच नाही. दबोरा एक्सपर्ट आहे.
तिचा एक आत्मा आहे जो आज इथं उतरणार. दबोराचा अभिषेक येशूच्या नावामध्ये तुमच्यावर उतरत आहे. टाळ्याची कमी नाही झाली पाहिजे, कारण राजांचा राजा प्रभूंचा प्रभू इथे उपस्थित आहे. हालेलुया, हालेलुया. मी परत सांगते, का इस्रायलामध्ये माणसांची कमी होती का, की दबोरा तिथे न्याय करत होती? अजिबात नाही. दबोरा तयार होती. काय तुम्ही तयार आहे? काय तू तयार आहेस? काय तू तयार आहेस? काल जेव्हा मी परमेश्वराच्या सानिध्यात होते आणि माझा मागचा वर्ष जो होता 2024 वॉज खूप असा वेगवेगळ्या विचारात गेला आणि मला सारखा परमेश्वर एक आवाज द्यायचा, काय तू तयार आहेस? सिस्टर, आर यू रेडी? काय तू तयार आहेस? काय तुम्ही तयार आहे? दबोरा तयार होती. ती घाबरली नाही. तिने विचारलं नाही प्रभू कसं, प्रभू काय, कसं आणि काय बोलायचे दिवस संपले आता येशूच्या नावाने. हालेलुया. म्हणा कसं आणि काय यांनी मला फरक पडत, कारण जो मला पुढं बोला, माझा अभ्यास, माझी नोकरी, माझं करिअर, जो मला सामर्थ्य देतो त्याच्यात मी सर्व काही. तेव्हा तुम्हाला माझ्याशी कनेक्ट व्हावं लागेल. तुम्ही रात्री झोपा काढल्या आहे, मी प्रार्थनेत होते म्हणून लवकर कनेक्ट होत नाहीये तुम्ही. हालेलुया. क्षणभर डोळे बंद करा आणि स्पिरिट मध्ये जा, टंग्स मध्ये बोला. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. दबोरा तयार होती, तुम्ही तयार आहे का? काय दबोरा काय केलं त्यांनी? त्या एका स्त्रीमुळं इस्रायलामध्ये 40 वर्ष शांती नांदली. एक अशी स्त्री जिच्यामुळे 2 दिवस, वर्षभर, 6 महिने, 40 वर्ष शांती राहिली. हालेलुया. अंतिम दिनों के अभिषेक सारे लोगों के ऊपर तुम्हें, कटनी का है ये समय, अंतिम दिनों का अभिषेक सारे लोगों के ऊपर तुम्हें. इकडे बाबू, अग्नि समान उतरा, अग्नि के समान रह जा, झोंका तूफान निकालने गया, नदी आत्मा के अंबर पर. पुन्हा एकदा, अग्नि समान उतरा, झोंका तूफान निकालने गया,
सगळीकडे हडकच हडकं पडले. मांसच नाही कशाला, कशालाच नाही. आशेला जागा. परमेश्वराचा दास हेजिकेल आत्म्यात गेला आणि देवाने त्याला दाखवलं, हेजिकेला मला सांग, हड्ड्याच हड्ड्या पडल्या, ह्यांचं काय होईल का? हेजिकेल काय बोलला तुम्हाला माहिती. आज बऱ्याच गोष्टी आहे बहिणींनो जे तुम्हाला काही समजत नाहीये आणि तुम्ही म्हणता देवा तुलाच माहिती काय होईल. एम आय राईट? अधिकारची वाणी घ्या. तू दबोरा आहेस ग. तुझे रडण्याचे दिवस संपले ग. तू दबोरा आहेस. ती दबोरा जिच्यामुळे 40 वर्ष इस्रायला शांती नांदली ती तू आहेस. ओ रबा सिखेरिया नमः शंदे सुखी हड्डियों की दराही में बड़ी सेना को चलते देखूं. अधिकार की वाणी तू दे, पवित्र आत्मा में नबूवत करूं. सुखी हड्डियों की दराही में बड़ी सेना को चलते देखूं. अधिकार की वाणी तू दे, पवित्र आत्मा में नबूवत करूं. अग्नि समान तेरा, अग्नि समान तेरा, थांबा. आता जो मला सामर्थ्य देतो त्याच्यात मी सगळं काही करू शकते. करू शकते का? का मीच करू शकते? तुम्ही नाही करू शकत. एक तर देवाने माझ्यावर, माझ्या आईवर आणि सर्व जग परमेश्वराच्या सेवक आहेत त्यांच्यावरच प्रेम केलं का? देव पक्षपात नाही करत. हालेलुया. तुमचा घरातला एक पाऊल जसाही पडलाय, चला चला माझी लेक चालली, मी पण जातो. हालेलुया. किती जणींचा विश्वास आहे की आता तुम्ही जेव्हा सोबत आले तेव्हा येशूला सोबत घेऊन आले? आमेन. माझ्याकडे वेळ फार कमी आहे आता, पण मी विश्वास करते तुम्ही अशात जाणार नाही. आमेन. जो मला सामर्थ्य देतो त्याच्यात मी सगळं काही करू शकते. रक्तस्राव स्त्री जी होती, रक्तस्राव स्त्री 12 वर्ष पिडलेली, सगळ्यांना माहितीये. तोंडीपाठ, किती त्रास दिला, पण तिने ठरवलं येशूच्या मागे जायचं. काय ठरवलं? मुझे यीशु के पास जाने दो, दुनिया वालों ना रोको मुझे, हाल दिल का सुनाने दो. आमेन. सगळ्या परंपराला तोडून मोडून बिचारी येशूच्या मागे जायचा तिने निर्णय घेतला आणि तिने ते करून दाखवलं. करून दाखवलं. येशूच्या मागे गेली गेली गेली. त्याच्या वस्त्राला, छोट्याशा एका धाग्याला तिने स्पर्श केला. गर्दीत एक दिवशी मी देवाला प्रश्न केला होता. मला प्रश्न पडला, एवढं अख्खं जग तुला आरोळी मारत असेल, काय गॅरंटी की तू माझी प्रार्थना ऐकतोय? तू आता माझंच ऐकतो हे कशावरून? मग मला कळालं गर्दी खूप असते, विश्वासाने स्पर्श करणारी देवाला लागते. विश्वासाने. आणि तुम्ही आज आला ना, विश्वासाचं झाड घेऊनच आले. त्या झाडाला फळं येतील, त्या फळावर चिमणे येतील, घरटे येतील. येशूच्या नावाने ती गेली आणि येशूच्या गोंड्याला तिने स्पर्श केला. गर्दीच गर्दी, इकडून तिकडून सगळी धक्काबुक्की, जशी गर्दीच गर्दी धक्काबुक्की. हा, पण येशूने तटकन मागं वळून पाहिला आणि काय बोलला? कोणी सांगाल का? माझ्या
नक्कीच आले. कोणीतरी मला विश्वासाने स्पर्श केला, कारण माझ्यात तर सामर्थ्य गेलंय. हालेलुया, हालेलुया. जर तू दबोरा आहेस तर तुझ्यात विश्वास असेल आणि तू येशूला स्पर्श करशील. तू म्हणशील की आज तुला भेटल्याशिवाय मी जाणार नाही. हालेलुया. आणि आज जे सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल ना, त्याच्यात तुम्ही सगळं काही करू शकता. त्याच्यात तुम्ही सगळं काही करू शकता. हालेलुया, हालेलुया. खाली बसा. थँक्यू जीसस. पुन्हा वाचूया. जेव्हा जेव्हा वचन ऐकणार डान्स मध्ये बोलत राहा. थँक्यू जीसस. अन्य भाषेचा विरोध करू नका. अन्य भाषा देवाकडनं आहे. कारण शास्त्र असं सांगतं, जेव्हा तो व्यक्ती बोलतो तेव्हा ते त्याच्या बुद्धीला कळत नाही, तो परमेश्वराची गूढ भाषेत बोलत असतो. वाचा. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोरेच्या खजुरीखाली तिची बैठक असे. इस्रायल लोक तिच्याकडे न्याय निवडण्यासाठी येत असत. बघा, इस्रायल लोक तेव्हा हजारो वर्षापूर्वी. चला आज आपण स्वतंत्र भारतात राहतोय, स्वतंत्र सगळं फ्रीडम आहे म्हणून, पण तिच्यात कोणाचं फ्रीडम होतं? देवाचं. तिच्यातला आप्पा कोणी थांबूच शकला नाही, कारण ती जी बोलायची ते व्हायला लागायचं. लोकांना कळलं देव हिच्याशी बोलतोय, ते तिच्याकडे यायला लागले. काही कळलं का? लोकांना कळतं तुमच्याकडे देव आहे का नाही. लोकांना कळतं तुमच्याकडे सामर्थ्य आहे का. लक्ष द्या माझ्याकडे. जी बाई लक्ष देणार नाही तिला ताट वाढून आणलं जाईल. स्पेशल ट्रीटमेंट बाहेर. पुढे. अभिनवाचा मुलगा बाराक याला केदेश नफ्ताली येथून बोलावून आणले व त्याला विचारले, तू नफ्ताली व जबूलून यांच्यातील 10,000 पुरुष बरोबर घेऊन. आता एक दबोरा, एक स्त्री एका पुरुषाला गाईड करते. काय करते? बघ, असे लोक युद्धाला येत आहे, तुला काय करायचं? 10,000 पुरुष घे, हे घे, ते घे. बघा तिची बुद्धी, बघा कोण होती तिची बुद्धी. उत्तर द्या. हालेलुया. पुढे. इस्रायलीचा देव परमेश्वर याने तुला केली आहे ना. तो म्हणतो, यबिनाचा सेनापती सिसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे किशोर नदीपर्यंत येईल, असे मी करीन आणि त्याला तुझ्या हाती देईन. पुढे. बाराक तिला म्हणाला, तू माझ्या बरोबर येशील तरच मी जाईन, नाही तर जाणार नाही. ती म्हणाली, मी तुझ्या बरोबर अवश्य येईल. एक मिनिट, इसको पकड़ के रखना. किसको? हाँ, जरा जोरात बोला, जरा जोरात बोला. मी तुझ्या बरोबर अवश्य येईल. ती घाबरली का? ती घाबरली नाही. ती असं बोलली का, नाही रे बाबा, हे माणसांचं काम आहे. मला ढाल नाही उचलता येत, मला तलवार नाही उचलता येत. तिचा हा जो शब्द याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतो. मी म्हणेल, जर येशू ख्रिस्त माझा बराक आहे, जर येशू ख्रिस्त माझा बराक झाला आज किंवा आहे, आणि तो मला म्हणतोय, काय तो तयार आहे माझ्या बरोबर यायला? मी ना जरा युद्धात उतरलोय, मला ना सगळ्यांचं तारण करायचंय. आर यू रेडी? बराक लढायला चालला. आमेन. बराक आता म्हणतोय, तू माझ्या बरोबर आलीस तर मी जातो. युद्ध कोणाला लढायचंय? बराकाला. बराक पुरुष आहे, दबोरा स्त्री आहे. वाचा परत आणि नीट लक्ष द्या. बराक तिला म्हणाला,
म्हणाला, तू माझ्या बरोबर येशील तरच मी जाईल. बराक तिला म्हणाला, तू माझ्या बरोबर येशील तरच मी जाईल. नाही तर जाणार नाही. काय काय नाही तर जाणार नाही. काय म्हटलं? आज येशू पण तुम्हाला सोडून जात नाही. तुम्ही म्हणताना, नाही प्रभू मी थकले, मला आता सोड. प्रभू म्हणतो, तू उठ, तुझी धूळ झटक, नाही तर मी जाणार नाही. मी कुठंच जाणार नाही. कुठं जाणार नाही म्हणजे मी काहीच करणार नाही. मग तू जर तयार आहेस, अहो आपल्याला देवाची मदत करावी लागते, आपल्या जीवनात त्यांनी काम करावं म्हणून. हालेलुया. मग ती काय म्हटली हो? ती म्हणाली, मी तुझ्या बरोबर अवश्य येईल. मी तुझ्या बरोबर. आज किती जणी म्हणणार आहात येशूला, मी तुझ्या बरोबर अवश्य येईल. हालेलुया. मी तुझ्या बरोबर, मी तुझ्या बरोबर, मी तुझ्या बरोबर. थँक यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया. रक्तस्राव स्त्रीने काय निर्णय घेतला? मी जाईल, मी जाईल. अहो पाऊल पडणं गरजेचं आहे. अरे तुम्हाला सलाम आहे ज्या ट्रेननी आल्या वचन ऐकायला. बघा जग कुठं चाललंय. 3 महिला एकट्या कुठून आल्या तुम्ही? श्रीरामपूर, जळगाव. हात वर करा जळगाववाले. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अजून श्रीरामपूरवाले हात वर करा की. टाळ्या बस, एवढंच का? पैसे लागतात का? पुण्यावाले, पुन्हा हात वर, जोरदार टाळ्या. मुंबई, हालेलुया. अजून कोण कोणी सांगा, सांगा म्हणा मी इथून आली आहे. 40 गावाले. हा मालेगाव. तुम्ही मालेगाव. प्रेज द लॉर्ड. अजून पालघर, पालघर वरून आलात. मुझे यीशु के पास जाने दो, दुनिया वालों ना रोको मुझे, हाल दिल का. या त्या रक्तस्राव स्त्रीचं गीत आहे. आमेन. पुढे जायचं? जाऊया. पण या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही. नाही, वरून वाचा. ती म्हणाली, मी तुझ्या बरोबर अवश्य येईल. मी तुझ्या बरोबर. हा या पूर्ण अध्यायातला तिचा सगळ्यात सामर्थी असा शब्द आहे. मी तयार आहे. बरोबर दुसरं कोणी जायला तयारच नव्हतं. घाबरत होते युद्धाला, पण दबोरा तयार होती. दबोरा म्हणजे, दबोरा या नावाचा अर्थ आहे हिब्रू भाषेत, सांगा, मधमाशी. चावणारी नाही, मध गोळा करणारी. आमेन, 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 आमेन. दबोरा म्हणजे काय? आता तुम्ही म्हणशाल, पास्टर मी मधमाशी का? मग काय झालं? मी येशूची कबुतरणी असू शकते, हिरणी असू शकते, तो माझा शारोनचा गुलाब असू शकतो. मधमाशी काय करती? काय करती? मध गोळा करते तिच्या चोचेमध्ये. ह्या फुलातून त्या फुलावर, त्या फुलातून ह्या. गाणं नका म्हणू लगेच. आणि काय करते? साठवती. मधमाशांची टीम राहते. प्रोटेक्शन देणारी टीम वेगळी, माहितीये तुम्हाला? आणि मग मध गोळा करणारे, मध खाणारे वेगळे, बनवणारे वेगळे, असं सगळं राहतं. आणि आपण जाऊन ते खाऊन येतो. चला तर मग एक वचन काढू आपण.
पहिलं वचन. वाचा. यहेजकेल 3 अध्याय त्याचं पहिलं वचन. तो म्हणाला, मानवपुत्रा, तुझ्या पुढे जे आले आहे ते सेवन कर. काय म्हटलंय? मानवपुत्र, तुझ्या पुढे जे आले आहे ते काय कर? म्हणा सेवन कर. पुढे आता काय आलं तो बघूया. हा पाठ सेवन कर व जाऊन इस्रायल घराण्याबरोबर बोल. तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्यांनी मला तो पट सेवन करावयास लावले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे. त्याने आपली आतडी भर. मी तो सेवन केला. आता लक्ष द्या. मी तो सेवन केला. तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. तुम्ही कोण आहेत? जोरात बोलायचं आणि लाजायचं नाही अजिबात. दबोराचा अर्थ काय? दबोराचा अर्थ काय? दबोराचा अर्थ काय? आता मी कोण आहे? हुशार आहे तुम्ही. घरी असा तसा आवाज निघतो का? बस देवाच्या भवन मध्ये आहे तुम्ही. मी कोण आहे? तुम्ही कोण आहे? देवाचं वचन कसं लागलं? कशासारखं? कशासारखं? जर मी दबोरा, मी मधमाशी आहे, तर मी रोज वचनाचं मध खाल्लं पाहिजे. हालेलुया. आणि रोज मी माझ्या पोळ्यात ते साठवलं पाहिजे, माझ्या जीवनात ते साठवलं पाहिजे. तो गोडवा मी त्याच्यात टाकला पाहिजे. कशाद्वारे? वचनाद्वारे. हालेलुया. हालेलुया. दबोरा असं सांगतं की ती देवाकडनं ऐकायची. काय ऐकायची देवाकडनं? देव तिच्याशी बोलायचं. आता काल रात्री मी जेव्हा प्रेयर मध्ये होते, शेड्यूल असा होता या मीटिंगचा, 1 वाजता तुम्हाला जेवायला सोडायचं होतं आणि नंतर परत आणायचं होतं. मला आज काय होणार हे माहिती नव्हतं, पण देवाला माहिती होतं. तो मला बोलला, जेवणाला 1 वाजता सोडायचं नाही. मी असंच नाही बोलत आहे, मी खरं सांगतेय. देवाच्या आत्म्याने मला सांगितलं आणि मला आता कळालं का सोडायचं नाही. तुम्ही 3 वाजेपर्यंत जेवून आताच एवढा सुस्त झालाय, तर नंतर काय केलं असतं तुम्ही? हालेलुया. हालेलुया. खरोखर देवाच्या आत्म्याने जसं सांगितलं मी तसंच केलंय. आमेन. मी तो सेवन केला तेव्हा माझ्या तोंडात तो मधासारखा मधुर लागला. एक स्त्री, जर तू दबोरा आहेस, तुझ्यामध्ये जर दबोराचा आत्मा आहे, तर तू मध खाणारी म्हणजे वचन वाचणारी पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? हालेलुया. वचन काय करेल तुमच्या जीवनाला? गोडवा दे. वचन तुझ्या जीवनाला काय करेल? गोडवा दे. जी स्त्री वचन वाचत नाही, तिच्या जीवनात गोडवा येऊ शकत नाही. तू म्हणशील आज काहीतरी गोडधोड बनवते. 2 तासाचं गोडधोड येते. शरीर कडू, विचार कडू, जीवन कडू. कोण म्हणतं? बाबा सांगतो तुझ्यावर परीक्षा येणार. नाही येणार असं होणार? येणार. पण धन्य आहे तो ज्याच्यात टिकून राहतो. टिकून राहण्याचं सामर्थ्य वचन देतं. हालेलुया. आता मला सांगा, रक्तस्राव स्त्रीने त्या येशूच्या बोंड्याला स्पर्श केला आणि त्याच्यातनं सामर्थ्य निघालं. योहानाचा 1 अध्याय. हालेलुया. योहान 1:1 वाचा. प्रारंभी
प्रारंभी शब्द होता, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्दच देव होता. तिने काय केलं माहिती का? तिने शब्द घेतला. येशू कोण आहे? प्रारंभी, देवासह. शब्द म्हणजे वचन. कळतंय? येस और नो? हा की नाही? तिच्यामध्ये शब्द गेला. येशूचा शब्द, येशूचं सामर्थ्य. तू काही नाही करू शकत. देवाच्या सामर्थ्याशिवाय एक स्त्री काय नाही करू शकत. हा, मरियम मध्ये तो शब्द गेला. ती काय बोलली? मरियम, येशूची आई. तिचा हा शब्द होता. जेव्हा स्वर्गदूत तिला भेटायला आला, तिला म्हटलं देवाने तुला ह्या कामासाठी तुझी निवड केली. आता प्रत्येक जणीची काही ना काही निवड आहे. तशी मरियमची येशूला जन्म देण्यासाठी निवड झाली या पृथ्वीवर. आमेन. तेव्हा ती काय बोलली? तुझ्या शब्दाप्रमाणे हो. काय तू तयार आहेस? देवाला असं बोलायला की तुझ्या शब्दाप्रमाणे हो. दबोरा काय बोलली? मी तुझ्या बरोबर यायला तयार. कळतंय का? ज्याचे कान आहे त्याने त्याचा काय करावा? ऐकता. जरा चांगलंच वचन ऐकता तुम्ही माझं. बघा, तुमची वाणी, तुमचे शब्द, तुमचे पाय काय करू शकता. जर आपण बघितलं ना प्रियानो, एक स्त्रीमुळे 40 वर्ष इस्रायलमध्ये शांती नांदली. तुमचं कुटुंब, तुमचं जीवन ना. हा स्किट कसा होता? वैताग आहे. रांधा वाडा, उष्टी काढा, ह्याचे टोमणे त्याचे टोमणे. चुकलं नाहीये. आज मी पण बाहेर जाऊन सेवा करते. घरी येऊन मला सगळं बघावंच लागतं. ते काही सुटत नाही. पण जो मला सामर्थ्य देतो त्याच्यामध्ये सर्व काही करू शकते. हे दिवस निराश व्हायचे नाहीयेत. हे दिवस खचून जायचे नाहीये. मग काढ तो दबोराचा अध्याय, काढ आणि फाडून फेकून दे. पण ती दबोरा देवाकडनं, किती स्त्री आहे जे परमेश्वराकडनं ऐकायला तयार असतात की तू ऐकत आहे देवाकडनं. बोल यहोवा सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. आज आपण याला थोडं मॉडिफाय करू. बोल यहोवा सुनती तेरी दास वाणी, तू अपनी सुना दे. बोल यहोवा, बोल यहोवा सुनती तेरी दासी वाणी, तू अपनी सुना दे. हे माझ्या परमेश्वर, मी आज हे प्रत्येक हृदय तुझ्या पवित्र हाती सोपवतो. प्रत्येक एक हृदय, ते विचार, त्या भावना, ते सगळं मी तुझ्या हाती सोपवतो. तू सर्व जाणतोस देवा. तुला सर्व ठाऊक आहे. इथं बसून मनात चाललेली चिलमिल पण तुला ठाऊक आहे. ती काळजी पण तुला ठाऊक आहे. कारण तू स्त्रीला त्यासाठी निवडलं आहेस. पण आज शास्त्रात फक्त चिंता करणाऱ्याच बाया नव्हत्या, तर योद्धा पण होत्या. शास्त्रात फक्त प्रभू येशू श्रापित पिडलेली स्त्री नव्हती, तर ख्रिस्ताला तारणाऱ्याला जन्म देणारी स्त्री होती. प्रभू येशू, आमचे आत्मिक नेत्र उघड. रहामासियांदे रकोद लहान भोर को उठता हूँ तुझको
येते पण मी एक स्त्री आहे. मला दबोरासारखं मान नाहीये, माझ्यात नाही तेवढं सामर्थ्य. मी रोज उठते, देवाला बघते, देवाला धन्यवाद देते, पण कुठंतरी मी कमजोर पडते. मान्य आहे, मला मान्य आहे, एक स्त्री कुठंतरी कमजोर पडते. पण मी परत सांगते, जो तुला सामर्थ्य देतो ना, त्याच्या तू परत उठून उभी राहू शकतेस. भोर को उठती हूँ, तुझको निहारती हूँ. भोर को उठती हूँ, तुझको निहारती हूँ. लेकिन मेरे प्रभु, तुझसे मैं दूर हूँ. ऐका काय झालं, दबोराला पण बोलले. आता मी दबोराच्या काळात गेले बरं का, मी इथं नाहीये. दबोराला पण बोलले, ए स्त्री आहे, स्त्रीच्या दायऱ्यात राहा. ती सांगतीये मला आता, ती काय बोलतीये, मला पण खूप बोलले. मी देवाचं ऐकायचे, 4 लोक यायचे, 4 लोक म्हणायचे ही स्त्री आहे, हिचं कोण ऐकल, हिच्याशी काय देव बोलल. पण मी त्याचं ऐकत राहिले, आणि देव युद्धाबद्दल मला सांगत राहिला. पण कोणीतरी होता जो माझा ऐकत होता, तो दबोरा, तो येशू. ती म्हटली मला पण थांबवलं. मला पण कुठेतरी रोज मी त्याच्या सानिध्यात बसायची, तेव्हा मला वाटायचं मी दबोरा आहे, मी सामर्थी आहे, मी एक भविष्यवक्ती आहे. पण जेव्हा मी लोकात जायची ते मला कमजोर करून टाकायचे. पण मी परत त्याची वाणी ऐकायला जायची. तुझा बोलवणारा तुझा माणूस नाही, स्वर्गातील देव. तुझा बोलवणारा. हालेलुया. तू किती कमजोर व्हा, बोलते ना मी सुद्धा देवाला, रोज मी तुला बघते, तुझा आवाज ऐकते, पण कधी कधी माझी वाचा फुटत नाही. प्रभू असं का मी कमजोर पडते. प्रभू बोलतो पडशीलच, कारण तू शरीरात आहेस. पण जर तू जेव्हा सामर्थ्य मागशील, मी तुला सामर्थ्य दे, मी तुला सामर्थ्य दे. जेव्हा बराक तिला बोलला, मी परत सांगते मी इथं नाहीये, मी दबोराशी भेटतीये, ती बोलती माझ्याशी. बराक तिला बोलला, तुला माझ्या बरोबर यावं लागेल. ती बोलली, मी कसं काय, मला ना तलवार उचलता येते, मला ना ढाल उचलता येते, मी कशी येऊ. तो बोलला, तू तलवार आणि ढाल नको उचलू, ती मी उचला, तू माझ्या बरोबर ये. अगं दबोरा, तुला तलवार आणि ढाल उचलायची गरज नाही ग, तुझ्या येशूने ती उचलली. तू फक्त सोबत चला चला येशूकडे जाऊया, त्याच्या बरोबर जाऊया. अहो चला, वेळ आली आता. ती तू आहे, येशूच्या द्वारे शांती प्रस्थापित होईल. रखांदा माशेंदेर यालो सखादे रेंदे मी रखोंदा माशेंदेर केंदरला. हालेलुया. मग बराकला लोक बोलायला लागले, तुला लाज वाटते एका स्त्रीला युद्धाला घेऊन जातो, आपल्या मानापणाचं काय. बराक मला सांगतोय, मला पण लोक बोलले. हालेलुया. इट्स पॉवरफुल. बराकला पण लोक बोलले. काय बोलले, तू एका स्त्रीला बोलवलं, आम्ही आलो नसतो का. अहो यायला मस्त डोले शोलेवाले आले असते. देवाला डोले शोलेवाले नाही, त्याचा आवाज ऐकणारे लागतात, त्याचा आवाज ऐकणारे.
हकीकत होऊन जाते. काय होऊन जाते? रोज प्रभू मी तुला भेटायला येते, रोज मी तुझ्याशी बोलायला येते, रोज मला वाटतं आय एम व्हेरी स्पेशल विमेन, मी एक खूप अद्भुत स्त्री आहे. पण जेव्हा खरं मी रियालिटी मध्ये उतरते, मी संसारात उतरते, जेव्हा मी माझ्या प्रॉब्लेम मध्ये उतरते, तेव्हा मी किती कमजोर आहे मला दिसून येते. बरोबर? पण काय दबोराला संसार नव्हता का? तिला पती होता, पण ती देवासाठी तयार होती. ती देवासाठी तयार होती. काय तू तयार आहेस? शाराबांदरे खेंदन शुखोंतन खांते. संगीता कोणाचं नाव आहे? संगीता 1 2 उठा 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 उठा. अजून स आणि ग सुरुवातीला येणारे नाव. स आणि ग. शांतेरने मेहे थोरन महातेरने मेहे. स आणि ग. स पासून सुरू होतं तुमचं नाव. स आणि ग. संगीता. शखराला बांधणे मे सोथोरिया महाशिक. डोळे बंद करा. प्रभू येशूचं सामर्थ्य तुमच्यावर. तुमचे सर्व बंधन येशूच्या नावात मी आज तोडण्याची आज्ञा करते. इन द नेम ऑफ जीसस. शिकेदे खांदराला बांधरा खांदरा माशिकेदे. थँक यू होली स्पिरिट. प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्याने भरा. पवित्र आत्म्याने भरा. त्यांचे बंधन मी आज येशूच्या नावात तोडते. द माइटी नेम ऑफ जीसस. बसा. पहिलं म्हणजे दबोरा म्हटली मी तुझ्या बरोबर यायला. जोरात बोला. दबोरा काय बोलली? मी तुझ्या बरोबर यायला. मरियम काय बोलली? तुझ्या शब्दाप्रमाणे हो. आता आपली लाडकी रूथ ती काय बोलली? बोला बोला. तुझा देव. तू जाशील तिथं, तू थांबशील तिथं, तू बोलशील ते मी बोलेन. तुम्हाला म्हणशील बोलू नको, मी बोलणार नाही. खरंच हे असंच आहे. बघा ना, त्या स्त्रिया ज्यांनी महान काम केले त्यांनी काहीतरी कमिटमेंट केल्या, काहीतरी निर्णय घेतले. दबोरा बराखला म्हणाली मी तयार आहे, मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे. तेव्हा ते युद्ध जिंकू शकले. मरियम तयार झाली की होय तुझ्या शब्दाप्रमाणे हो. तेव्हा तिने तारणाऱ्याला जन्म दिला. आमेन. आणि काय रूथ काय बोलली? तुझा देव. आज तुम्ही म्हणा जी तुझी इच्छा ती माझी इच्छा. जी तुझी इच्छा प्रभू. हालेलुया. जे तू मला सांगशील तेच मी करेल. आता तू एक मधमाशी आहे. तुझं खाणं काय आहे? मध आहे. तो फुलातला रस चोखून घेणं. उचला उचला तुझं फूल उचल ग मधमाशी. तुझं फूल उचल. उचला. म्हणा हे माझं फूल आहे. मी एक मधमाशी आहे आणि मी या फुलातनं रोज रस घे. रोज रस घे. दबोराचा अर्थ आहे मधमाशी. आमेन. आणि ती काय करायची? रोज वरून तिचं मध घ्यायची. देव तिच्याशी बोलायचं, ती ऐकायची. आज देव बोलल ते ऐकणारं कान तुम्हाला येते. येशूच्या नावात तुमचे कान आत्मिक होते. In the name of Jesus I declare. रोज वचनातनं तुझं
तुझ्या जीवनात प्रस्थापित कर. कमजोर झाली, जा तुझं सामर्थ्य काढ आणि त्या दिवशी ते खाऊन घे. हालेलुया. आजाराला जा आणि ते फुल शोध ज्याच्यात आरोग्य आहे आणि त्या फुलातला रस काढून पिऊन घे. शखारांदर महासखे. तू तबोरा आहेस आणि तू देवाजवळ राहिली पाहिजे. तू देवाचं ऐकणारी असली पाहिजे. काय लिहिलंय? कशाही विषयी चिंताक्रांत हो नका. फिलिपिकरासपत्र त्याचा 2रा अध्याय. थँक्यू मास्टर. वाचा फिलिपिकरासपत्र 4था अध्याय 13 वचन. मला जो सामर्थ्य देतो. जोरदार आणि उंच स्वरात तिच्या मागे बोलायचं आहे. मला जो सामर्थ्य देतो. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान. हळूहळू वाचा. त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. मला ऐकायला कमी येत आहे का आवाज तुमचा कमी आहे? कारण खरंच आवाज येत नाही, टाळीचा पण येत नाही. मी घोषणा करते, तुम्हाला जो सामर्थ्य देतो त्याच्यात तुम्ही सगळं काही करू शकता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी घोषणा करते, जो तुम्हाला सामर्थ्य देतो त्याच्यात तुम्ही सर्व काही करू शकता. प्रभू येशूच्या नावात जो तुम्हाला सामर्थ्य देतो तो ख्रिस्ताचा आत्मा, त्याच्यात आहे तुम्ही सर्व काही करू शकता. तू उत्तम गृहिणी होऊ शकते, तू उत्तम सेविका होऊ शकते, तू बॅरिस्टर होऊ शकते, तू इंजिनियर होऊ शकते, तू उत्तम टीचर, उत्तम प्रोफेसर, उत्तम प्रिन्सिपल, उत्तम नर्स, उत्तम डॉक्टर, उत्तम 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 उत्तम. त्याचा आत्मा जो तुला सामर्थ्य देतो त्याच्यात तू सर्व काही करू शकते. तुमचा आमेन छोटा. जो तुम्हाला सामर्थ्य देतो, जो तुम्हाला सामर्थ्य देतो त्याच्यात तू सर्व काही करू शकते. जो तुला सामर्थ्य देतो त्याच्यात तुझी मेलेली कूस बाळाला जन्म देऊ शकते. सारा काय? साराची कूस मेलेली कबर. तिची कूस म्हणजे कब्रस्थान झालं होतं. वय गेलं, तिची कूस काय झाली? कबर. मेलेल्या माणसाला जशी आशा नसते तशी म्हातारा बाईला बाळ होईल याची आशा नसते. शब्द तिच्या कानी आला की तुला येणाऱ्या वर्षात बाळ होईल. तो शब्द तिने ग्रहण केला. 99 वर्षाची म्हातारी अख्ख्या इस्रायलाची आई झाली. ज्याने तिला सामर्थ्य दिलं त्याच्याद्वारे तिने इसाकाला जन्म दिला. ज्याने दबोराला सामर्थ्य दिलं त्याच्याद्वारे तिने 40 वर्ष इस्रायलामध्ये शांती प्रस्थापित केली. कोणी तिच्या पुढे जाऊ शकलं नाही. तो म्हणती माझ्या घरात शांती नाही. तू खऱ्याचं काय बोलती? देवाने तुला राष्ट्रासाठी निवडलं, नगरासाठी निवडलं आहे, तुझ्या कुटुंबासाठी, त्या कळपासाठी, त्या जनरेशनसाठी, तुझ्या पिढीसाठी देवाने तुला निवडलं. म्हणून तुम्ही आज इथं बसले. ही जागा अशीच नाहीये. आज ती खुर्ची तुझ्या नावाची रिझर्व होती कारण तुझं कुळ देवाने तिथं बसवलंय. तू धार्मिक तर तुझं घर धार्मिक होणार आहे. आज तू प्रभूचा आवाज ऐकून आली आहेस, उद्या तुझे सगळे खाना देवाचा आवाज ऐकून. ओ अंतिम दिनों का अभिषेक समय
त्याचं 35, 36, 37 वचन वाचा. नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत नगरातून व गावातून फिरत होता. पुढे तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्याचा त्याला कल्लोळ आला. कारण मेंढपाळ नसलेले मेंढरासारखे ते गाजलेले व पांगलेले होते. तेव्हा लक्ष द्या. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण काम करे थोडे आहे. काय आहे? दबोरा एकटीच होती का? काम करणारे सगळ्यांना आळस आला होता. दबोरा आळशी नव्हती. आज सकाळी कोण उठाल, देवाशी कोण बोलल? एवढे थकले मी दिवसभर, कोणी माझी दया माया केली नाही. तुम्हाला माहिती, आज 1 हप्ता झाला मी फोन नाही, पूर्ण 7 रात्र मी झोपलेली नाहीये. किती? माझ्या पतीला विचारा, माझ्या मुलांना विचारा. भोर को उठता हूँ तुझको निहारता हूँ, भोर को उठता हूँ. मधमाशी काही एकच दिवस फक्त रस नाही चुकत, रोज कामाला जाते, रोज फुल शोधते, रोज. कारण तिच्यावर जबाबदारी तो पोळ बनवायची. तुम्ही म्हणशाल, पास्टर हे काम करीन, माझा काय संबंध? का नाहीये? मी म्हणते का नाहीये? त्या कामकरी लोकांचा आणि तुझा संबंध का नाहीये? जर परमेश्वर कळवळ्याने म्हणतोय कोण तयार आहे, तर स्त्री म्हणून तू मागं का पडतीस? तू तयार आहेस. तुझी एक प्रार्थना तुला नाही माहित काय करू शकते. बरं, दबोरा म्हटली, मी येऊ? मी कस काय येऊ? मी ना कधी तलवारबाजी शिकले ना, मला ती जड जड ढाल उचलता येते रे बराक. अगं, फक्त सोबत चल, तलवार आणि ढाल मी चल. वाचा पुढे. थँक्यू होली स्पिरिट. देवाचं वचन हे खूप मौल्यवान आहे. ती म्हणाली, मॅथ्यू, यास्तव पिकाच्या धनाने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावे, म्हणून त्याची प्रार्थना करा. काय करा? काय करा? आता जे कापणी करणारे आहेत, पीक भरपूर आहे. पीक कोणी लावलं? जिवंत देवाने. बी कोणी टाकलं? येशू राजाने. आता तुला काय कापणी करवत नाही का? किती बाया कापणी करतात? शेतात जातात की नाही? कापणी माहिती का नाही? आजपासून तुम्ही स्वर्गाच्या राज्याची कापणी कराल. येशूच्या नावाने तुझ्या हातात जे खुरपं आहे ना, ते आत्मिक बनव आणि चाल येशूच्या राज्याची. थांबू नको, थकू नको, हारू नको. हालेलुया, हालेलुया. तू कमजोर आहेस, पण तुला सामर्थ्य देणारा तुझ्या समोरच उभा आहे. स्त्री कमजोर पात्र आहे, बायबल पण सांगतं, पण त्याचं सोल्युशन पण देवाने दिलंय, जो तुला सामर्थ्य देतो. आता तुम्ही बोलायचं, आता तुम्ही बोलायचं, जो तुला. येशू ख्रिस्ताच्या नावात स्वतःच्या हृदयावर हात ठेवा, स्वतःवर भविष्यवाणी करा, जो मला सामर्थ्य देतो. घोषणा करा, जो मला सामर्थ्य देतो, जो दबोराला सामर्थ्य देतो, जो मरियमला सामर्थ्य देतो, जो हन्नाला
होणार. तुम्हाला झोपच येणार नाही. झोप आली नाही समजून घ्या देवाचा आत्मा उठवतो. सॅटरडे मी 3 वाजले आणि मला आता खूप असं व्हायला लागलं होतं, कारण मी थोडी आपल्या मंथली रिसायकल मधून जात होते आणि मी थकलेले होते. देवाने माझ्यावर दया करावी असं मला वाटतं. बाहेर बहिणींना बरंच वाटतं, ह्यानी माझ्यावर दया करावी, त्यांनी याने मला विचारावं, त्यांनी मला विचारावं. सोडून द्या ते सगळं. ह्याने विचारलं नाही, त्याने विचारलं नाही, ह्याला फरक नाही पडत, त्याला फरक नाही पडत, ह्याच्यामुळे गुंतून राहतात बाया. हो की नाही? आता दया करणं बंद करा. मी माझ्या डोक्यात तेच, बापरे मी एवढं रात्र झाली प्रार्थना करते, प्रभू माझ्यावर दया का नाही करत? दया बिया नाही. असा जोरात पवित्र आत्मा अजून तुझं मत शोषण नाही झालंय. मी जर मत घेतलंच नाही माझ्या, तर पोळ कसला बनल? असे पोळ पाहिले का ज्याच्यात मतच नाही? त्या मधमाशा कुठं जातात आणि काय टोचता काय माहिती. पण जर तू आत्मिक मधमाशी आहेस, जर तू दबोरा आहेस, तर तुझं फुल हे आहे. पवित्र आत्म्याने मला असं करून ठेवलं आणि म्हणलं हा प्रभू करते. आणि परत राजा के राजा हो तुम सारे. देवाला आवडतं कोणीतरी उठावं, त्याला म्हणावं तू राजांचा राजा आहेस, तू प्रभूंचा प्रभू. मग तो पण सिंहासन. आहा भारी वाटतंय. 4 वाजले, वाजू दे, गात्रे. आणि माझं चाललंच आहे. हजारों में तू सुंदर येशू, शारोन का गुलाब है. आणि मग रूम मध्ये येतो गुलाबासारखा वास. मी म्हणते आला की काय येशू. जो तुला सामर्थ्य देतो, तू सगळं काही करू शकतो. एक स्त्री म्हणून तू कमजोर असू शकते, मान्य कर. पण जो तुला सामर्थ्य देतो त्याच्यात तू सर्व काही करू शकते, हे पण मान्य कर. हालेलुया. सुखी हड्डियों की तराही में बड़ी सेना कुचलते देखो. अधिकार की वाणी तू दे. आता दबोरा नबुवत करायची. काय नबुवत करायची? या आता इस्रायलामध्ये असा त्रास आहे, असं होत आहे, इस्रायलात हे होणार आहे, बराक हे लोक येणार आहे, तुला तयारीला उभं राहायचं आहे. ती काय करायची? अधिकारची वाणी पवित्र आत्म्याने भरून. किती छान आहे ती. एका झाडाखाली बसायची, देवाशी ऐकायची. तुमचं कोणी ऐकू काय ऐकत नसेल माहिती नाही मला. देवाच्या कृपेने माझ्याकडे सगळे ऐकणारे दिलेत. तुमच्याकडे पण येऊ. हालेलुया. मी आता ना पूर्णपणे दबोराच्या आत्म्याने भरून गेले आणि माझा बराक येशू ख्रिस्त मला काय म्हणतोय, ना तुला ढाल उचलायची, ना तुला तलवार उचलायची, ना तुला पुढे यायचं, फक्त माझ्या बरोबरच बाकी सगळं मी करून घेतो.